आनंदाच्या कोटी साठविल्या किंवा साठविले आम्हा कोटी प्रेमे चालेला प्रवाह हो किंवा प्रेम चालेला प्रवाह हो नामो गलवला हो अखंड खंडेना जीवन अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण प्रेमे चालेला प्रवाह हो नामो गलवला हो थडे आहे क्या परत्र थडे आहे क्या परत्र तुका म्हणे समतीर प्रेमे चालेला प्रवाह हो नामो गलवला हो विठ्ठल 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 समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदभं जगननिहितपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कञ्जनं कञ्जनेत्रं सदैधवलासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया जपमा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावणी अद्यत्रे जननी देवाची ज्यांचे गावे केला वास त्यासी नसावे उदास मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करे दंडवत किंवा शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा सोडो पंत तथा कुणी जनतया मामासे बोलती नामे शंकर शंकरा शिवकरा निसंग जो संगती पुण्यश्लोकीचा पुण्यनगरीचा मोती करा शुभ तू ऐशा संतवरा शुभ करा दांडे करा वंदी तू सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरे न करावा अवेरू मनोबुद्धी अहंकार चेतानि नाम न च शूद्र जिव्हे न च ग्राणनित्री न च ओम भूमिर्न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहं शिवोहं वजन एका कमळापती माझे रंगाजी विनंती करा जोडी तो कथे काळी आपण असावे जवळी आनंदाच्या कोटी साठविले आम्हा पोटी प्रेमे चालिला प्रवाहू
नामो गलवलाहू. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा आणि पाठातला नामपर प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडलेला आहे. अभंग गाथ्यामध्ये अद्वैतपर प्रकरणात सुद्धा आपल्याला दिसेल. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. अभंगाचा जर 4 चरणाचा भाव पाहिला तर अतिशय सोपा आहे. आनंदाच्या कोटी महाराज म्हणतात आमच्या पोटामध्ये कोट्यावधी आनंद साठवलेला आहे. कारण हरिप्रेमाचा प्रवास सारखा चालू आहे. हरिनामाचा ओघ जलद गतीने वाहत आहे. रामकृष्ण नारायण या मंत्राचा अखंड जप केल्याचा परिणाम आम्हाला तो आनंद प्राप्त झालेला आहे. जो आनंद प्राप्त झालेला आहे तो आनंद इहलोकात आहे आणि परलोकात आहे. 2 थडे आहेत, एक अलीकडची आहे आणि दुसरी पलीकडची आहे. अलीकडच्या तीराच्या माणसांना पलीकडच्या तीराला जायचं. पलीकडे काय आहे? पहिलं उभा दाता कटीकर ठेवणे. ज्याची दृष्टी सम आहे चरण सम आहे. सम हे विशेषण ज्याच्या बाबतीत लागू आहे तो परमात्मा पहिले तीराला आहे. पण ज्याची चित्तवृत्ती स्थिर आहे जो अखंड त्याचं नामचिंतन करतो त्याला या तीराला सुद्धा तो परमात्मा आनंद देतो. असा या अभंगाचा भाव शब्दशः अर्थ मी आपल्या समोर मांडलेला आहे. विठ्ठल कीर्तनाला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार परिचय देणं गरजेचं आहे. तो असा चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह श्री भगवान कानिपनाथांच्या व सद्गुरू सीताराम बाबा यांच्या ग्रामदैवत हनुमंतरायाच्या कृपेनं आणि आशीर्वाद ज्यांचे आहेत ते श्री हरिभक्तीपरायण महालिंग महाराज नगरे सीतारामगड खरडा यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठल रुक्मिणी संत कैवल्य ज्ञानेश्वर चक्रवर्ती जगद्गुरु तुकाराम महाराज प्राणप्रतिष्ठा एकनाथ महाराज नाथश्रेष्ठी 27व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहात. त्यानिमित्ताने हा उत्सव चालू आहे आणि या उत्सवामध्ये ही कीर्तनाची पहिल्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला समस्त ग्रामस्थ मंडळीच्या द्वारा, तरुण मित्रमंडळीच्या द्वारा, वर्गणीदाराच्या द्वारा, सप्ताह समितीमध्ये पंगत घालणाराच्या द्वारा कीर्तनाची सेवा माझ्याकडे आली. त्याचं कारण माझा इथे काही कोणाचा जास्त परिचय नाही. पण मला विकास भाऊनी फोन केला आणि फोन करून सांगितलं की आमच्या गावची सेवा आहे. खरं म्हणजे त्यांचा आणि माझाही पहिलाच परिचय आहे. त्यांनी मला टी व्हीवर पाहिलं असेल आणि तुम्ही पाहिलं असेल. पण कधी कधी टी व्हीवर पाहिल्यावर सुद्धा माणसं फसतात. कधी कधी यूट्यूबच्या क्लिपा ऐकूनही फसतात. पण तुम्हाला मी फसू देणार नाही एवढं निश्चित. कारण मी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 4 वर्ष कीर्तन परंपरेतलं सर्व शिक्षण घेऊन परिपूर्ण अवस्थेने महाराष्ट्रभर कीर्तनाचा प्रचार आणि प्रसार करतो. जरी माझा तुमचा पहिला परिचय असेल तरी टाळकरी महाराज मंडळींना मी माहिती आहे, वाजवणाऱ्याला माहिती आहे आणि जो शूटिंग काढतोय त्याला मी चांगला माहिती आहे. म्हणजे ज्यानं मला चित्रीकरण करायला सुरुवात केलेली आहे हे सगळीच मंडळी माझ्या परिचयाची आहे. पण आजी बरवी झाली माझे माहेर भेटले डोळा देखले सज्जन या दृष्टिकोनातून तुम्ही सगळी टाळकरी गुणवान महाराज मंडळी. नियम असा आहे सप्ताहाचं वर्ष 27वावं आहे आणि सप्ताहाचा पहिला दिवस आहे. आणि पहिला दिवस म्हटलं की शेतकऱ्याची थोडीशी धांदल उडत असते. शेतकरी माणसाची धांदल उडते. म्हणजे पेरणी जर करायची असेल, पाऊस झालेला असेल, वापसा झाली की नाही काही कळत नाही. पण ती पण नेऊन ठेवल्याशिवाय पर्याय. कारण आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी मी नांगर धरून जमणार नाही. मला अगोदर थोडंसं कोळपावं लागेल, वखरावं लागेल, आजूबाजूच्या काश्या कुश्या गोळा करून एका जाग्यावर आणावं लागतील. कळलं तर पहा नाही तर सोडून द्या. याचा अर्थ आपल्या सप्ताहाचा पहिला दिवस आहे. आणि कीर्तनाची वेळ ही 9 ते 11 आहे. म्हणजे मी काय तुम्हाला 7 ते 9 करा असं म्हणणार नाही. पण माझं वैयक्तिक मत सांगतो ना अभंगाकडे वळतो. कीर्तन जर 7 ते 9 असलं तर भुके करता तरी जेवाय करता तरी लोक कीर्तनाच्या मंडपात येतील. कारण मगाशी मी आलो तेव्हा पंक्तीच्या पंक्ती चालल्या होत्या. कुठे गेले बाकीचे? विकासरावच्या मनाप्रमाणे खाऊन गेले असतील झोपायला. अजिबात नाही. तसं खाऊच घालायचं नाही कोणाला. कशासाठी खाऊ घालायचं? ज्याला ज्ञान ग्रहण करायचं त्यानं ते ज्ञान ग्रहण करताना सुद्धा भगवंताच्या नामचिंतनाने जर ग्रहण केलं आणि नामचिंतन करता करता जर अन्न ग्रहण झालं तर त्याचा उपयोग बुद्धीपर्यंत होतो. म्हणजे कीर्तनाची वेळ कितीची केली पाहिजे आपण?
7 ते 9. पण त्यांनी मला अडचण सांगितली, 7 ते 9 जरी कीर्तनाची वेळ केली तर सगळे जेवायला बसल्यावर वाढायचं कोणी, बरेच प्रश्न येतात आहे. कारण प्रत्येकाला भूक लागलेली असते आणि पंगती एकाचीच आहे, आणि मग वाढायला सरं गाव कसं आहे? कारण आपल्याकडे जेवायला सरं गाव आहे, पण वाढायला राहतील का नाही सांगता येत नाही. पण तसं काही हरकत नाही, यंदा काही करू नका, पण पुढच्या वर्षी नियोजन करा. कीर्तनाची वेळ 7 ते 9 ठेवायची. भले तुम्ही 7:30 पर्यंत येताल, पण निदान घरच्या तरी म्हणणारे स्वयंपाक केलेला नाही मांडपात जा. अरे त्या निमित्तानं तरी हे पापाचे कळप येतील नाही इथं. हा, अरे या मंडपात आल्यावर निदान नाही काही तर देह तर पवित्र होईल, बाकी तर लांब राहिलं. कारण तुकाराम महाराजांनी असं म्हटलेलं आहे, संतांची सावली जरी पडली तरी जीवाचा उद्धार आहे, संतांना स्पर्श जरी झाला तरी जीवाला उद्धार आहे, आणि जिथं संतांचं नामचिंतन चालतं ते कानावर जरी पडलं तर आत्मा पवित्र होतो. याकरता तरी आपल्याला हे करावं लागलं, आणि त्यांची करायची इच्छा आहे, पण त्यांनी मला बोलून दाखवलं, म्हणले हे सगळं जुळत नाही. काही हरकत नाही, 9 ते 11 तर 9 ते 11, आम्हाला काय करायचं, कवा कीर्तन करून आमचं ठरलेलं घेऊन पळायचं. म्हणजे कळलं मला काय म्हणायचं. पण असं वाटतं कधी कधी की 7 ते 9 कीर्तन झाल्यावर संस्थेच्या महाराज मंडळीला जायला बरोबर होईल. 9 ते 11 झाल्यावर हे सुटायला वेळ जातो, 11 इथंच वाजतात, घरी जाऊस तर 1:30 वाजतो. आणि तुम्हाला कार्यकर्त्यांना झोपायला वगैरे वेळ होत असेल का नाही, काकड्यावाल्याला पुन्हा त्रास त्याचा, नाही कळलं. पण माणसाचे हुशार आहेत महाराज. मी तरी असं म्हणतो, जेवून जे घरी गेले ते जाऊ द्या, पण ज्यांना कीर्तनाचं गरज आहे ती माणसं मंडपात आहे, तीच माणसं मंडपात आहे. मी म्हणत असतो कधी कधी, गर्दीपेक्षा दर्दी गरजेचे. लय गर्दी झाली म्हणजे लोकाला कीर्तन कळतं असं नाही, आणि लय गर्दी कमी झाली म्हणजे लोकाला कीर्तन कळत असं नाही. ज्यांना कळतं तेच कीर्तनाला थांबतात. विठ्ठल या दृष्टिकोनातून आपल्याला सेवा करायची, आणि सेवेकरता जो अभंग निवडला तो अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या आनंदाची अभिव्यक्ती व्यक्त केली. आपण जर या कलियुगाचा विचार केला तर या कलियुगामध्ये प्रत्येक मनुष्याला आनंद हवा आहे. तो ज्या साधनाने मिळतो, माणसं ती साधना करत नाही, आणि ज्या साधनेनं आनंद प्राप्त होत नाही माणसं ती साधना केल्याशिवाय राहत नाही. सोपं उत्तर देतो, भगवंताच्या नामचिंतनाने आनंद मिळतो हे किती लोकाला कळणार आहे? जेवढे रोज नित्यानं कीर्तनाला येतील तेवढ्यांनाच कळतं देवाच्या चिंतनाने काय मिळतो, आनंद मिळतो. पण एक उत्तर निश्चित ठेवता येईल, देवाच्या चिंतनाने जो आनंद मिळतो तो या वाचेद्वारा प्रगट करता येत नाही. विठ्ठल या करता ज्ञानोबाराने अमृत अनुभवात असं म्हटलेलं आहे बघा, आमुचे करवे गोष्टी ती झाली वाघ सृष्टी, आमुती देखावे देठे ते देठेच नोहे. अरे सामान्य माणसाचा अनुभव सामान्य आहे, विशेष माणसाचा अनुभव विशेष आहे. आणि सामान्यातला सामान्य, गरीबातला गरीब, फाटक्या कपड्याचा मळक्या कपड्याचा वारकरी असू द्या, पण मुखामध्ये जर राम आणि कृष्णाचं जर सतत चिंतन करत असेल तर टाटा बिर्लापेक्षा श्रेष्ठ आनंद आपल्या वारकऱ्याचा असेल, हे प्रत्येकाला मान्य करावं लागेल. फक्त एक आहे, वारकऱ्याचा जो अनुभव आहे तो व्यक्त होत नाही. आणि अजून थोडं धाडसानं बोलू का, जो व्यक्त होतो त्याला वारकरी म्हणता येत नाही. विठ्ठल सोपं कारण सांगू का, कोणीही तुमच्याकडे किती धन आहे सांगतं का? आता तुमच्याकडे किती तोळे सोने तुम्ही सांगणार आहे का? जरी आता कदाचित सांगितलं 10 तोळे, मी तुम्हाला विचारलं कुठं ठेवलेले, सांगणार आहे तुम्ही? म्हणजे तुम्ही तुमच्या घरात ठेवलेलं धन आम्हाला सांगत नाही, आम्ही एवढा मोठा परमात्मा तुम्हाला का मोकळा सांगावा? विठ्ठल कारण अनुभव ज्याचा त्याच्या बाबतीत मर्यादित आहे. तुकोबाराचं वर्णन सांगू, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनासे, किंवा हा घ्या माझा अनुभव आणि भक्तिभाव भाग्याचा. वाचेनं सांगू नये याच्याकरता एक उदाहरण सांगतो. 100 लोक यात्रेला गेले केदारनाथला, आणि केदारनाथला गेल्यानंतर पायी चालावं लागतं 18 किलोमीटर. मग काही लोकांनी तिथं स्नान केलं गरम पाण्याने त्या कुंडावरती, आपल्या कोणत्या पाय त्याला कुंड आहे ना, कुंडावर स्नान केलं, आणि स्नान केल्यानंतर चालायला लागले. काही माणसं म्हणले गड्या आपल्याला काही चालणं होत. त्यातल्या 50 माणसांनी घोडे केले आणि ते घोड्यावर बसले. राहिले किती? 50. ते 50 चालू लागले, पण कमीत कमी 10 किलोमीटर चालत गेले, 50चे 50 आणि 50 गेले घोड्यावर. हे जे चालत होते हे थकले, यातले 24 जण, आणि या 24 जणांना तिथून पुढे डोली केली. आता राहिला किती? एकच माणूस.
म्हणजे आता हे 99 माणसं, कोणी घोड्यावर गेलं, कोणी डोलीत गेलं, हा एकच मनुष्य चालत गेला आणि चालत पुन्हा खाली आला आणि गावात आल्यावर त्यानं गंगापूजनाचा कार्यक्रम ठेवला. ठेवल्यानंतर जेवढे याच्याबरोबर यात्रेला होते त्या सगळ्याला त्यानं निमंत्रित केलं आणि लोक ज्यानं गंगापूजन ठेवलं त्याच्या पाया पडून म्हणत होते तुमची यात्रा कशी झाली. त्यावेळेला तो सांगत होता आम्ही 100 होतो, 99 माणसं घोड्यावर बसून गेले, पण पठ्ठ्या चालत गेला आणि चालत आला. हे लोकांना सांगितलं की हे शून्य साधना करून ठेवलेली. म्हणजे मी चालत गेलो आणि चालत आलो हे सांगणं म्हणजे तुम्ही शून्य करणे. तुमच्याकडे धन किती हे जर तुम्ही सांगितलं तर चोर तुमचं धन ठेवत नाही. म्हणजे माणसानं आपला अनुभव व्यक्त करू नये. विठ्ठल याच्यावर अजून थोडी शंका आहे. मग कोणता अनुभव व्यक्त करावा पुन्हा प्रश्न आहे. जे अनुभव तुमचे आहेत तेच अनुभव माझे. संसारातला अनुभव लोकाला सांगणं भूषण आहे का परमार्थातला अनुभव लोकाला सांगणं भूषण आहे? परमार्थातला अनुभव लोकाला सांगणं भूषण आहे आणि संसारातला अनुभव लोकाला सांगणं दूषण आहे. पंढरपूरच्या वाटेनं पायी चालल्यानंतर 18 दिवसात अख्खा काकडा पाठ झाला आणि काय आनंदानं भजन केलं, लोकाला सांगणं आहे. पण 18 दिवसात भगवान परमात्म्याची भेट झाली हे तू काही लोकाला सांगू शकत नाही. पण माझं उत्तर याच्याकरता आहे अनुभव ज्याच्या त्याच्यासाठी मर्यादित आहे. कबीरदास महाराजांनी याचं वर्णन फार छान केलं बघा. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे, राजा दुखिया प्रजा दुखिया जंग मजू. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे, राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया घर वैरागी. कोणाकडे पा प्रपंचातली माणसं कोणी कोणाला जरी सांगत असलं तरी सगळी माणसं दुःखीत आहेत. म्हणजे सगळ्याच्या प्रपंचातला अनुभव एकच आहे. फक्त एक आहे, कोणाचं दुःख दिवस उगल्यावर आहे आणि कोणाचं दिवस मावळल्यावर आहे. कळलं का माझं बोलणं? काहीचं दुःख किचन वाट्यापाशी आहे आणि काहीचं दुःख वाट्याच्या बाहेर आहे आणि कोणाचं डायरेक्टचा वाट्या होय. मी काय सांगायची गरज आहे? ज्याचं त्याला माहिती आहे ना, म्हणून वर्णन केलं. जो देखे सो दुखिया. तुमचं माझं सोडा. मी तुमच्या समोर कीर्तनाला उभा आहे, पांढरे कपडे घातलेत, पांढरा फेटा बांधलाय, पांढऱ्या गाडीत बसून आलोय, बरोबर आहे? जेवण केलंय, अशी मस्त तुमची भाजी अजिबात तिखट नव्हती, इतकी भारी भाजी होती. मला तेव्हा कळलं की सप्त्यात माणसं एवढं तिखट खातात. अरे विकासराव मरण ना मी असल्या तिखटाच्या भाजीला. अरे काय माणसं आहेत तुम्ही. म्हणजे मी काय ते सांगायला नाही आलो, पण मग हे म्हटले की हे कमी तिखट आहे. आणि मग माझ्या लक्षात आलं तिखट कसं असेल. मी मिरच्याच्या शेतातून गेलो तरी मला त्रास होतो, तुम्ही मला खायला लावलं. हा, माझा उद्देश कळला बोलले असतं. आता हे संसारातला अनुभव कोणी कोणाला काय सांगायचं. आता मी तुमच्या पुढे पांढरे कपडे घातलेत, मस्त गाडीत बसून आलो, जेवण केलं, बरोबर आहे? आता कीर्तन संपल्यानंतर मला तुम्ही नारळ देणार, गाडीत बसणार आणि मी निघून जाणार. माझ्याकडे पाहिल्यावर तुम्हाला मी सुखी दिसतो का दुःखी? तुम्ही मनात असं म्हणणार आहे तुला दुःखी दिसायला झालं काय? कारण डिझेलला पैसे आम्ही दिले तुला येताना आणि कीर्तन संपल्यावर जाताना सुद्धा डिझेलला पैसे आणि पुन्हा इथं आल्यावर फुकटचं हल्लं ना तू. तुला दुःखी दिसायला झालं. फक्त एक सांगू का, माझं दुःख दिसत नाही एवढंच आहे. तुम्हाला कपड्यावर गाडीवर वाटतं महाराज लय सुखी, ज्याचं त्यालाच माहिती आहे दुखणं. कीर्तन संपल्यावर मला गाडीत बसता येत नाही, मला मूळव्याधाचा त्रास आहे. कोणाला सांगायचं दुःख? कोणाला दिसलं माझं दुःख? आता मला मूळव्याधाचा त्रास आहे म्हणून कोणी औषध आणू नका, मला मूळव्याध नाही, हा दृष्टांतातला मूळव्याध आहे. नाही तर जाताना आमच्या ड्रायव्हर साहेबाकडे घेऊन औषध. माझा उद्देश बोलण्याचा कळला का? उदाहरण मी का सांगितलं, काहीचं दुःख दिसतं आणि काहीचं हे कळण्याकरता अजून सोपं करतो. आपण मोटरसायकल वगैरे घेतो का नाही, वर्षभर मस्त असे टनाटन अशी फिरवतो, 4-5 हजार काय असेल तो हप्ता असतो, 1-2 हप्ते बाउन्स होतात. पण मार्च महिना लागल्यावर जर हप्ते नाही भरले तर काय होतं? अहो गाडी ओढून नेते. याच्यावर तुम्ही अंदाज काढा. गाडीवर फिरताना दिसतो 11 महिने, पण 12व्या महिन्यात जर हप्ता नाही भरला तर गाडी ओढून नेल्या जाते. म्हणजे काहीचं दिसतं आणि काहीचं अहो काहीच्या घराला कलर आहे पण हप्ता नाही थकल्यावर घर सुद्धा बँकेत जमा आहे. याचा उद्देश बोलण्याचा एवढाच आहे, काहीचं दुःख दिसतं आणि काहीचं दिसत नाही. याच्या पुढचं उत्तर सांगू का? काहीच्या घरातल्या सुना हसत असतील पण त्रास किती असेल त्याची त्यालाच माहिती आहे. हे इथं कीर्तनात सांगायचं नाही. विठ्ठल विठ्ठल
मी का सांगितलं तर महाराजाचं प्रमाण म्हटलं याकरता, जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही, राजा दुखिया प्रजा दुखिया. किंवा याच्या पुढचं वर्णन सांगू का, तुकोबारायचं म्हणणं आहे बघा, आणिक दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती, नसा हे पाशान फुटती, भय कापचित्ती भरलासे. बाबा दुःख कोणाला चुकलं का हो? चला मोठ्याचं उदाहरण सांगतो. दशरथ राजाला काही कमी होतं का? 5 पोरं, किती बरोबर ना? दशरथ राजाला किती होते? तुम्ही जेवलेत का? अर्बुंतीच होती ना. किती पोरं होते? 5 होते का 4? 6? नारळ आनंद मला वाटेल हवा. 4 पुत्र दशरथा, बरोबर ना? पण अंती एकही नव्हता. मी असं विचारतो, ज्या दशरथ राजाला 4 मुलं आहेत, पण अंतकाळाच्या टायमाला पाणी पाजण्याकरता एकही जवळ नाही. पुत्र हिना शिमे राज्यम शास्त्रात वर्णन केले. सर्वम दुःखाय कल्पते. याचा अर्थ असा आहे, जगाचा मालक आहे, सृष्टीचा नियंता आहे, पण जवळ कोणीही राहिलं नाही. माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे, सामान्यातला सामान्य जरी मनुष्य असला, श्रीमंतातला श्रीमंत जरी असला, गरीबातला गरीब जरी असला, कीर्तनकार जरी असला, तरी त्याच्या वाट्याला कमी अधिक प्रमाणाचं काय आहे? दुःख आहे. याचं वर्णन गीतेनं फार छान केलं बघा. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जीव, ततो विद्याजस्व योगम पापम वापसेसी, अनित्यम सुखम लोक मिमम प्राप्य भज स्वमाम. माऊलीनं वर्णन करताना काय केलं? जये गावीचा चंद्र क्षयरोगी, जेथ उदय होय आस्था लागी, दुःख लेवणे सुखाते अंगे सळिते जगाते. बाबा सूर्याला उगवावं लागतं आणि इच्छा नसताना मावळावं लागतं. आता एक उत्तर विचारतो, सूर्याला कोणाचं दुःख आहे का हो? सूर्याला कोणाचंच दुःख नाही. पण नीट ऐका, ज्या सूर्याला उगवण्याचं सुख वाटतं, त्या सूर्याला संध्याकाळी मावळण्याचं काय वाटतं? दुःख. त्याचं कारण असं आहे, सूर्याला मावळण्याची इच्छा नाही. कोणाला? सूर्याला मावळण्याची इच्छा नाही, पण चंद्र थांबत नाही. कोणासाठी? मला नाही कळलं. 5 वर्ष सरपंच राहिलेल्या माणसाला असं वाटतं माझ्यानंतर दुसरा सरपंच होऊ नये. तुझ्या घरचं आहे काय सगळं? अरे त्या चंद्र सूर्याचं सांगतोय, तू गोविंदरावचं काय घेऊन बसला? अहो सूर्याला उगवावं लागतं आणि इच्छा नसताना. बरं समजायचं त्या सूर्यानं ठरवलं मावळायचं नाही, पण चंद्र बाहेर निघला ना. अहो चंद्र निघल्यावर सूर्य झाकून गेला. मग त्या चंद्रानं पाहिलं आपल्या पुढं कोणी दम धरीत नाही, पण चांदण्या दम काढीत नाही. पुन्हा त्या चांदण्या बारखाल्या त्या निघाल्या 2 वाजेपर्यंत रात्री अशा प्रकाशमान दिसू लागल्या, आणि 2:15च्या नंतर त्या डिम झाल्या. मग चंद्र एकटाच फिरू लागला. म्हणला मी सोडून आता कोणीच नाही. आता म्हणला चंद्र खुश झाला, सगळीकडे त्याचाच प्रकाश दिसू लागला. पण सकाळी 6:45ला सूर्य वर आला आणि त्याचं किरण नुसतं बाहेर पडलं. चंद्रराव मोरे कोण्या गावाला गेले कळलं सुद्धा नाही. माझा दृष्टांत संपला. मला उत्तर काय द्यायचं? ज्ञानोबारांनी वर्णन केलं, मी नाही. जय गावीचा चंद्रक्षय रोगी, जेथ उदय होय आस्था लागे, दुःख लेवणे सुखाते अंगे सळिते जगाते. सूर्याला उगवावं लागलं, पण इच्छा नसताना मावळावं लागतं. चला जाऊ द्या. गोऱ्या माणसाच्या समोर काळा मनुष्य आला की गोऱ्याला किंमत. कोणाला? माझं आडनाव आहे, मी गोरे नाही. माझं काय आहे? तुम्हाला कळलं की नाही मी बोलले? एखादा मनुष्य गोरा असेल तर मग त्याला त्याचं काय असतं? पण त्याच्यापेक्षा गोरा आल्यावर मग हा गोरा कुठे गेला? हा कीर्तनाला उभा राहिला. माझा उद्देश बोलण्याचा असा आहे, सूर्याला जर उगवावं लागतं, इच्छा नसताना जर मावळावं लागतं, सामान्य माणसाच्या जीवनामध्ये दुःख आहे, त्याला ते भोगावं लागतं. आणि का भोगावं लागतं? तर त्याच्या कर्माप्रमाणे त्याला मिळालेलं सुख दुःख. विठ्ठल विठ्ठल याकरता ज्ञानोबाराने एक उदाहरण दिलं बघा, तुम्हाला कळेल सगळ्या. ज्ञानोबाराने असं उदाहरण सांगितलं ज्ञानेश्वरीत. ज्ञानोबारा म्हणतात, एका व्यक्तीला तहान लागली, तहानेनं व्याकुळ झाला आणि हातात तांब्या घेतला आणि घरात फिरू लागला पाण्याकरता. पाणी पाणी. बायको म्हणली, का हो तुम्हाला तहान लागली तर तुम्ही पाणी पाणी म्हणता, तिथं रांजण आहे,
त्याचं झाकण काढा आणि तांब्या भरून घ्या. तो म्हणला तुझे डोळे गेलेत, मी पाऊण तास झालंय पाणी पाणी म्हणतोय तरी मला पाणी भेटाना. ती म्हणली मग रांजण तर भरलेलं आहे ना. तो म्हणला भरलेलं हे सगळं खरंय, पण तो हे डोळे गेले असतील तू पहा. ती रागानं उठली, रांजणावरचं झाकण काढलं, पाहिलं तर रांजण कोरडा दिसला. कोरडा दिसल्यावर तिनं म्हटले का हो, म्हटले हा भरलेलं रांजण तर तुम्ही. तो म्हटला बाकीचं सोड, पाणी मी भरलो होतं. कोणी भरलं होतं? मी. कारण सध्या पाणी भरायचं काम कोणाकडे? तुमच्याकडे पाणी भरीत नाही, गावाचं ऊसाचं नाही, मी पाणी भरूनच आलो कीर्तनाला. त्याच्याशिवाय कुठं जेवाय भेटत. आणि तुम्ही जरी भरत नसले, मला माहिती आहे तुम्ही लय पाटील आहे, सगळं ऐकून घेतो मी तुमचं, पण किती जरी शहाणा असला ना, किती जरी असा असला ना, तरी बायको म्हणते येता येता तेवढा हांडा आणा ना. गोड बोललं की येते हांडा घेऊन ये, तुम्ही टेन्शन घेऊ नका त्याचं. मग आता ते पाहिलं त्यानं, ते म्हणलं पाणी मी. तो म्हणला मीच भरलंय. म्हणले मग बघा ना, तिनं पाहिलं रांजण कोरडा आणि यानं पाहिलं की कोरडा आहे, पण याला काय लागलेली आहे? ताण. पुन्हा त्यानं सुरू केलं पाणी पाणी. ती म्हटली एक काम करा, आता काय करू? हा म्हटला काही कर, जीप टाळूला चिटकायची वेळ आली, मला तांब्यावर पाणी पाहिजे. कुठून आणू? तो म्हटला शेजारीकडे जा. ती म्हटली मी तिच्याकडे जाणार नाही, तिला पाणी मागणार नाही. त्याचं कारण असं होतं, शेजारीनीला पाणी देऊच शकत नव्हती, कारण ही मेली तरी ती पाणी देणार नाही. कारण ह्या दोघीचा रोज हरिपाठ होता सकाळ संध्याकाळ. तो ह्या मंडपातला नाही, त्या चौकातला. मंडपात सुंदर येते ध्यान, चौकात तुझ्या तर पुढचं नाही सांगत. हां, म्हणजे तुम्ही बघून घ्या. ते असा रंगलेला हरिपाठ तिथं कोण पाहणार आहे? म्हणले हा म्हटला बाकीचं जाऊ दे, तुला देत नाही, मी आणतो. यानं तांब्या घेतला आणि हा शेजाऱ्याच्या दारात गेला. आणि शेजाऱ्याचं नाव याला माहित होतं. हे बाहेर उभा राहिलं आणि त्याला हाक मारले, ए गणपतराव. म्हणले काय? अरे तांब्याभर पाणी दे रे. ते तिकून बनेलीवर हातात रिकामा तांब्या घेऊनच बाहेर आलं. ते म्हणला श्यामराव तुम्ही तरी तांब्याभर मागितलं, मी तुम्हाला 2 तांबे पाणी दिलं असतं, पण त्याचं असं झालं 2 दिवस झाले आमच्या घरी नळ आले नाही. म्हणजे आता हे ज्याच्याकडे पाणी मागण्याकरता गेलं ते पाण्यासाठी 2 दिवसापासून काय शोधात आहे. म्हणले आता काय करायचं? दोघांना हातात तांबे घेतले आणि गावाच्या येशीत बसले, भजन करू लागले, पाणी पाणी पाणी. एक तिकून एक इकून. लोकांना सांगितलं, म्हणले अख्ख्या गावाला आहे ना पाणी पाजलं आणि ह्यांनाच पाणी भेटाना, असं चर्चा चालली. तेवढ्यात एक पोरगा कॉलेजला चालला, त्यानं मोटरसायकल साईडला लावली आणि त्या दोघाला विचारलं काय पाहिजे? म्हणले पाणी पाहिजे. पाणी पाहिजे? हा म्हणला इथं कशाला भजन करीत बसले, मी सांगतो तुम्हाला पाणी कुठे आहे. कुठे? हा म्हणला इथून पुढं जा, डाव्या हाताला वळा, उजव्या हाताला वळा, सरळ पुढे गेले की तळं भरलेले, तुम्हाला जेवढं पाणी प्यायचं तेवढं प्या. हे कोणी सांगितलं? त्या कॉलेज शिकणाऱ्या पोराला. पण हे किती बिंडोक होते पहा. या ना तांब्या उचलला, पुढं गेल्यावर पाणी म्हणल्यावर तो त्याच्या पुढं, तो त्याच्या पुढं, तो त्याच्या पुढं पळू लागला. कशासाठी? पण पुढचं ऐका ना, ज्यानं सांगितलं का पुढं गेल्यावर तळं भरलेले, त्यानं पाहिलंच नव्हतं, तळं आटलेलं होतं. आणि हे ते आशेनं पळू लागले. याला प्रमाणे सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला. माझे सोहित नेते कोणी, माझे सोहित नेते सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती अज्ञाना केला, हिंडता दे जागीन पावला, माया वेष्टीला जीव माझा, माझे सोयत कशा करता पळू लागलो. पळत पळत तळ्याच्या मध्यभागी गेले दोघं आणि पाणी शोधलं, पण तळ आटलेलं आहे ना. आता काय करायचं? यानं त्याला विचारलं, पण एक जण त्या तळ्यात यायच्या आधी विहीर खोदत होता. कशासाठी? ज्ञानोबा म्हणतात त्या तळ्यात ज्यानं विहीर खोदायला सुरुवात केली ते 6 महिन्यापासून खोदित होतं. 30 हात खोल गेलं. हे दोघं त्याच्याकडे गेले आणि त्याला हाक मारली, ऐकलं का? त्यानं विचारलं काय पाहिजे? अहो काय नाही म्हटले, फाट्यावर एक जण भेटलेला, आम्हाला दोघीला तहान लागलेली. त्यानं सांगितलं पुढं गेल्यावर तळं भरलेलं आहे, तेवढं तळं दाखव. त्यानं खालून वर पाहिलं आणि सांगितलं, म्हणला तळं दाखवायला तुमच्या डोक्याच्या गोळ्या संपल्यात, कारण तुम्ही उभे कुठे आहेत? तळ्यात. आणि मी विहीर कशात खोदलेली आहे? अरे माझ्या विहिरीला पाणी लागलं नाही तर तुम्हाला कुठून? म्हणले फाट्यावर एकानं सांगितलं पुढं जा, तळं भरलंय. म्हणले ज्यानं सांगितलं ना त्याचा पहिला शोध घ्या, त्यालाच माहिती नाही तळं भरलेलं गाठलेलं. याची उभी ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगितले बघा. ना तरी सरोवर आटले, राणी दुख्या दुखे भेटले, गावांज फुल फुलले झाड जैसे. मी या करता बोललो, अनेक दुःखी सांगू किती, सकळ संसाराची स्थिती, नसा हे पाषाण फुटते, भयकाप चित्ते भरलासे. किंवा दुःख बांधवडी आया संसार, सुखाचा विचार नाही कुठे. बाबा
इथे प्रत्येक मनुष्याच्या पाठीमागे दुःख आहे, अशी भरपूर प्रमाण सांगता येईल तुम्हाला. संसार दुःख मूळ चौकडे हिंग, हे प्रमाण म्हणताना सुद्धा नको वाटत. विश्रांती नाही. सकाळी 4ला काकडा म्हणणारी माणसं म्हणतात बघा असे, संसार दुःख मूळ चौकडे हिजरादी नाही गोडे. एकदम वैतागल्यासारखं. अहो एवढं वैतागायचं नाही त्या संसाराला. नाथ महाराजांनी वर्णन केलं ना, संसारिका देवनसे वना धावता ते पिशे मृग ससे कान उद्धरती. मानलं तर सुख आहे, नाही मानलं तर दुःखच आहे. तुम्ही बघा ना, माझ्या मनासारखा माझा नवरा वागावा, तो नाही वागला की दुःख, आणि वागला की नाही. कळलं? सोपं आहे. आमचे ते ना त्यांच्या आईचंच ऐकत आहेत. कोण? आमचे ते कोणाचं ऐकत आहेत? कोणाचं? किती हे सोपं आहे. या शब्दाचा अर्थ मी काय बोललो तुम्हाला? तुम्ही कोणाकडे पहा, इथं माणसं दुःखीच आहेत. मग मला सांगा, संसाराचं प्रमाण सांगताना, संसाराची अंगी अवघेच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आपल्या प्रत्येकाच्या वाट्याला दुःख आहे बाबा, पण महाराज या दुःखातून सुद्धा जीवाला मुक्तता प्राप्त करता येते. पण मी असं म्हणतो, हे व्यावहारिक सुख दुःख तुम्हालाच आहेत का हो? साधू संतांना सुद्धा व्यावहारिक सुख दुःखाला सामोरं जावं लागलं. त्यातलं पहिलं उत्तर देतो. आज ज्यांची श्रेष्ठी आपण साजरी करतो, समाधी सोहळा, संजीवन समाधी सोहळा म्हणजे काय? जल समाधी सोहळा नाथ महाराजांचा आहे. नाथ महाराजांच्या वाट्याला दुःख नाही का? सगळ्यात श्रीमंत संत आहेत नाथ महाराज, पण दुःख आहे. कशाचं दुःख आहे? दुसऱ्याला राग यावा. कोणाला? नाथ महाराजाला राग यावा आणि त्याचे पैसे मिळावे, याकरता सुद्धा लोकांनी नाथ महाराजाला काय दिला? त्रास दिला ना. नाथ महाराजाचं दुःख जर तुमच्या पुढे मांडलं ना, आपण लय किरकोळ आहे. नाथ महाराजाच्या मंडळी जेवण वाढत होत्या आणि एका यवनाने नाथ महाराजाच्या धर्मपत्नीच्या पाटकुळी जाऊन बसला. कशासाठी? हे पाहून तरी नाथ महाराजाला राग येईल. नाथ महाराजांना हाक मारली, गिरजे ऐकलं का? कोण बसलंय? म्हणले काळजी करू नका, हरिपंडिताला पाटकुळी घेऊन मला जेवण वाढायची सवय. कळलं ना तुम्हाला? बसणाऱ्यानं उडी टाकली, जे निघून गेला अजून वापस नाही आला. माझा उद्देश बोलण्याचा असा आहे, राग येण्याकरता प्रयत्न केले असतील, पण त्यांनी त्यांच्यामध्ये कधी बदल केला नाही. चला, व्यावहारिक सुख दुःख होते. कोणते व्यावहारिक सुख दुःख? जगद्गुरु तुकाराम महाराज तुमच्या आमच्यासारखे होते, तुमच्या आमच्यात राहत होते, तुमच्या आमच्यासारखं बोलत होते. घर प्रपंच त्यांना घर प्रपंच, आपल्याला बायको त्यांना बायको, आपल्याला शेती त्यांना शेती, आपल्याला ते पीक राखतात आपण पीक राखतो, ते विठ्ठल विठ्ठल म्हणतात आपण विठ्ठल. फरक एवढाच आहे, त्यांना नेण्याकरता देवाचं विमान आलंय, आपण मेल्यावर खांदेकरी येत नाही. त्याची प्रमाण आहे. संतन होती जगा मानसाच्या सरी, समुद्र नदी नो हे पयगा, पाषाण मनो नैली आसनत नवती मानसाद्या सारखे. दिसायला तुमच्या आमच्यासारखे होते, तुमच्या आमच्यात राहत होते. बोल, अरे तुकाराम महाराजांनी पक्षासाठी पळसाच्या पानाचं दुरण तयार केलं आणि त्यामध्ये पाणी भरून ठेवलं. आम्ही गाथ्याचं चिंतन करतो, देवपूजा करतो, गाथा वाचतो, तास 2 तास गाथ्याचं पारायण करतो. आपणही पीक राखण्याकरता जातो, पण जाताना गोफनंद दगड सोबतच नेतो. कोणासाठी? थोडंसं चिंतन करा. याच्यात आणि त्यांच्यात आणि आपल्यात बदल का झाला? सुख दुःख त्या नाहीये. कोणते सुख दुःख? ऐका. दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान, श्री एकांनान्न करता मेली. त्या काळामध्ये तुकाराम महाराजांची धर्मपत्नी गेल्या, दुष्काळ पडला ना. ऐका, या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, त्यांना कळालं तुकाराम महाराजांना काहीतरी कमी पडतं. छत्रपतीने तुकाराम महाराजांना नजराना पाठवला. दिवट्या छत्री घोडे हे तू बऱ्यात न पडी, तुमचे रवित्त धन ते मज मृत्यू के समान, आम्ही तेणे सुखे मना विठ्ठल विठ्ठल. म्हणजे तुमचं धन आम्हाला नको हे म्हणणारे तुकाराम महाराज, आणि द्यायचं असेल तर आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने. मी असं विचारतो, व्यावहारिक सुख दुःख वाट्याला आलं, पण कधी त्याची वाच्यता केली नाही. महाराजांचे प्रमाण सांगू. काय खावे आता कोणीकडे जावे, काय खावे आता कोणीकडे जावे, काय खावे आता कोणीकडे जावे, काय खावे आता कोणीकडे गावात राहावे कोण्या पडे,
गोपाला पाटील गावीचे लोक आता मज भीक कोण घाली. गावातल्या पाटलानं सांगितलं गावात राहायचं नाही. तुकाराम महाराजांनी आपलं दुःख कोणापुढे मांडलं नाही. माझं उत्तर एवढंच आहे, इतकं दुःख अजून आपल्या कोणाच्याही वाट्याला आलं नाही. मग तुकाराम महाराजांनी तेव्हा काय केलं? पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे जागृते स्वप्ने पांडुरंग. जागृतीतही तोच आहे, स्वप्नावस्थेत तोच आहे. कारण महाराजांची प्रमाण आहेत बघा. जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवी पाहता रूप तुझे किंवा गोविंदासने गोविंद शेनी गोविंद त्या म्हणे बै किंवा दिनरजनी हाती धंदा गोविंदाचे पवाडी. याचा अर्थ तुकाराम महाराज भगवंताचं नामचिंतन करतात. तुकोबाराला एका साधकानं विचारलं, म्हटले महाराज, म्हणले काय? तुमची धर्मपत्नी गेली, मान गेला, सन्मान गेला, सगळं गेलं. निदान एकांतामध्ये बसल्यानंतर तुम्ही तुमच्या आसनावर झोपल्यानंतर तुम्हाला त्याचं स्वप्न पडलं असेल ना. तुकोबाराने सांगितलं, संसारातल्या या गोष्टीचं स्वप्न पडण्याकरता झोप लागावी लागते. देवाच्या चिंतनानं झोपच लागत नाही तर स्वप्न पडण्याचं काही कारण नाही. महाराजांची प्रमाण आहेत. महाराज दुःख ते कयचे नाही स्वप्नास मुक्ती मुक्ती झाल्या कामारी दासी त्याचे वर्म तू आमा सुखे राहिला प्रेमाची आ. तुकोबाराय म्हणतात, आमच्या स्वप्नात सुद्धा दुःख आलं नाही म्हणजे तुकाराम महाराजांना दुःख नाही का? आहे ना बाबा. मंबाजी बानं काट्याच्या काठीनं मारलं, बरोबर ना? कधी व्यक्त केलं का कोणापुढं? उलट तो केता तुलणे ब्रह्म तुकाचे आले तो केता तुलणे ब्रह्म तुकाचे आले तुकेता तुलने ब्रह्म तुकाचे आले तुकेता तुलने ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविली आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा. आपण याच्यावर बराचसा विचार केला पाहिजे बघा. राघवी सागरात पाषाण तारिली तैसी तुकोबाचे अभंग रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सचिदानंद मूर्ती पायी दाखवी आमा आरती तुकारामा. अरे बाबा, तुकाराम महाराजांनी लिहिलेल्या सगळ्या वह्या लोकांना काय केल्या बाबा? इंद्राणीच्या डोहामध्ये टाकल्या. महाराजांनी याबद्दल कधी खेद नाही केला. उलट डोहात टाकल्यावर सुद्धा लोक तुकोबारायला बोलू लागले, काय तुझा तो पांडुरंग बुडाले की नाही वह्या बघ. तुकाराम महाराजांनी देवाला विनंती केली, देवा मी लिहिलेल्या वह्या बुडतात याचा मला खेद नाही, पण तुझ्या नावानं लिहिलेल्या वह्या बुडाल्या हे लोकाला वाईट दिसतं. आता तूच काय करायचं? जळी दगडा सहित वह्या तारियेल्या जैस्या लाया. अरे काय तुकाराम महाराज प्रपंचिक होते, पण काय सामर्थ्य होतं महाराज. ओढलो पार्जित मिळालेलं सगळं धन तुकाराम महाराजांनी उचललं, इंद्राणीच्या डोहात टाकून दिलं. म्हणून तर जगाच्या मालकानं तुकोबाराचं परमार्थिक धन अलगत वर आणलं. हा तुकाराम महाराजांचा प्रपंच आहे. कधीतरी आपण याचा विचार केला पाहिजे. म्हणून ते म्हणतात, दुःख ते कैची नाही स्वप्नासी मुक्ती मुक्ती झाल्या कामारी दासी. त्याचं कारण सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेथे तो आरे श्री हरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरे सारुणिया. का बरं असं वर्णन केलं? आनंदुरे आजी आनंदुरे सवय अभ्यंतरी अवघा परमानंदुरे. आपण सगळी मंडळी देवाच्या चिंतनामध्ये मग्न असताना पंढरपूरला चालताना आपल्या मनामध्ये एकच असतं, काही एकदा देखीन माझा माय बाप उठल्यापासून वचन आहे का कमळा पोती माझी रंगाची विनंती कर जोडे तो गोदे गाळी आपण आजावे जब तुझ पाता सामोरे दृष्टीनं फिरे मागा ये ग विठाबाई माझे पंढरी दे आई भीमा आणि चंद्रभागा माझा रंग तुझे गुणी माझा रंग म्हणत म्हणत आपण योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी दिगिला दिगिला माई देवाचा देऊ
विठला संदेहो निमाले तुझे पण का हो तुम्ही निशिदिनी निजला ते मानियले सुगामी वाचू गैजा परी उडा जावत भावे क्षमा सकळा द्यावी जयाजी वासना तया तैसी पूर्वावे जन्मोजन्मी सांभाळले क्षमा करा न्यायू कृपा करिवा देवा मा तुझी बाप मायू असं म्हणत म्हणत तुका म्हणे जवळी आली उभी ठेली आणि पंढरपुरामध्ये चंद्रभागी स्नान केलं दर्शन बारीला लागला 36 तास उभा राहिला आणि पुन्हा मनात आलं कै एकदा देखीन माझा माय बाप घटिका बोटी दिवसली की धरोनिया माप असं करत करत 36 तास निघाले आणि कानोपात्रेच्या झाडापाशी आला धन्य कानोपात्रा झाली भाग्याची डोळ्यासमोर आला पंढरपूर दर्शन बारीत होता गरुड खांबाला मिठी मारली आणि मनामध्ये एकच भाव आहे देवा तुला पाहण्याकरता मी इथपर्यंत आलो समोर परमात्मा दिसला ज्याच्याकरता आला तेच विचारला कारण भाव निर्माण झाला ना कारण वर्णनच तसं केलं आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन काय वर्णन केलं सुंदर ते ध्यान उभे विठेवरे करकटावरे अजून वर्णन केलं बघा राज सुकुमार मदनाचा पुतळा राजेश कुमार मदनाचा पुतळा रविशशी गळालो राजे सकुमार मदनाचा पुतळा चिंतन करत पांडुरंगाच्या गाभाऱ्यात पोहोचला आणि महाराजांनी वर्णन केलं रूप सावळे सकुमार रूप सावळे सकुमार कानी कुंडले मकरागा रूप सावळे सकुमार गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे हृदय प्रगटे राम रूप नाथ महाराजांनी वर्णन केलं अवघे चित्रेलोक्य आता भगवंताच्या चरणावर माथा ठेवला ठेवल्यानंतर आनंद झाला किती अभंगाच्या पहिल्या चरणात आनंदाचे कोटी आनंदाचे कोटी आनंदाचे कोटी आनंदाचे कोटी आनंदाचे कोटी
आठविले आम्हा पोटी परमात्म्याचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर आनंद झाला. किती झाला याकरता शब्द वापरला आनंदाच्या कोटी. कोटी शब्दाचा अर्थ प्रकार आहे. कोटी म्हणजे पैसा नाही. आनंदाचे प्रकार सांगितले पंचदशीत 5. आत्मानंद आहे, विद्यानंद आहे, योगानंद आहे, ब्रह्मानंद आहे, विषयानंद आहे. तुकोबारा म्हणतात मनुष्यानंदापासून ब्रह्मानंदापर्यंत जेवढे म्हणून आनंद आहेत ते सगळे उपभोगले. पण आता यातलं उत्तर असं आहे, परमार्थातला जो आनंद आहे तो वृद्धिंगत होतो आणि प्रपंचातला जो आनंद तो रिवश आहे. तुम्ही कोणत्याही गोष्टीचा अनुभव घ्या. पहिल्या भेटीतला आनंद दुसऱ्या भेटीत मिळत नाही आणि दुसऱ्या भेटीचा पहिल्या भेटीसारखा वाटत नाही. थोडक्यात उत्तर देऊ का? घोड्यावर बसून जेव्हा घोडा येतो, कशावर? कोण येतो? लगन सराई आहे ना, ते नवरदेव येतं बघा. आणि ते जेव्हा घोड्यावर बसून येतं तेव्हा त्याला इतका आनंद असतो. ते गेटवर आल्यावर तर काय त्या आनंदाला बहर येतो तुम्हाला काय सांगा महाराज. ते खाली उतरल्यावर ती बिचारी तिथे वाट पाहत असते त्याची. कोणाची? मग ते पिपाणीवाला येतं. ते पिपाणीवाला आल्यावर महाराज ते गाणं बी असं वाजतं महाराज. खरं सांगू का, ते गाणं वाजल्याशिवाय लग्न झाल्यासारखंच वाटत नाही. त्याचं पुन्हा दुसरं उत्तर देतो. आपल्या बापाच्या लग्नात सुद्धा गाणं तेच होतं आणि आपल्या लग्नात सुद्धा गाणं म्हणणारा मेलाव, पण गाणं तेच आहे. आणि ते गाणं वाजलं की असं वाटतं आता मंडपात उभा आहे का काय. बारो बुलबुल जाऊ मेरा महबूब आया है, मेरा महबूब. आनंद आहे का नाही? पण ऐका, ज्याने ज्याने उपभोगला त्यांना माहिती किती दुःख आहे. ते मधून चालत येतात, लोक ते अक्षदा टाकतात आणि ते काका स्टेजवर गेल्यावर म्हणतात सुरू करायचं का. त्याला आनंद असतो. ते नवरदेव म्हणला करा सुरू. सुरू केलं काकाने. शिवतनय वरिष्ठम सर्वकल्याणमूर्तम परशकमलस्थं शोभितं मोदकेन आरुणकुसुमारव्याललम्बोदकेन ममरतिवासं त्रिगणेशं नमामि. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरे. तुम्हाला बरं वाटतं काय? ज्यांचे ज्यांचे लग्न झाले असतील ते कानात बोटं घालून बसले असतील, ऐकावं सुद्धा वाटत नाहीत की वैतागलेले. हा, पण ज्यांचे झाले नाहीत ते म्हणतात महाराज पुढचं म्हणा. याचे 2 कारण आहेत. ज्यांनी उपभोगलं त्याला दुःख आहे आणि ज्याला उपभोगायचं त्याला त्याचा आनंद आहे. सरळ गणित आहे. ज्यानं भजे खाल्ले त्यांना नुसते पाहिले तरी त्याला चव कळली. पण महाराज खाया ओ भी पछताया आणि ज्यानं खाल्ले नाही तो बी म्हणजे भानगड आहे. होई विचार करा. हे लग्न नुसतं मी सांगितलं तरी तुम्हाला तुमच्या सगळ्या गोष्टी आठवल्या का नाही? आणि तुम्हाला त्याच्या पुढचं उत्तर देऊ का? लग्न मंडपात तुम्ही बसलेले असाव आणि तुम्हाला जर कोणी अक्षदा द्याला ना महाराज, असं गोडीनं नाही घेत ज्याचं लग्न झालं ते द्या इकडे. बरं घेतला तर पण असा रागानं टाकून देते खाली अक्षदा. बरं अक्षदा टाकून दिल्यावर पुढचा कार्यक्रम ती त्याची तंबाखू चोळणार, त्याचा कार्यक्रम. काकाचे 5 मंगलाष्टिका होते तरी ते त्याच्याकडे पाहत नाही हाताने, कारण त्यानं उपभोगलं त्याचं दुःख आहे. ज्याचं नाही त्याला त्याचा आनंद आहे ना. मग ते त्याचं सगळं ते रचवतं सगळं, कसं असेल काय असेल, कसं राहायचं, अमुक व्हायचं तो. आणि महाराज ते मला आता काल परवा एक जण पत्रिका घेऊन आला लग्नाची. 82 रुपयाची पत्रिका होती. पत्रिका वाचली, म्हणलो बापरे किती खर्च केला. बायको काय करते म्हणलं, काय नाही सोबतच आहे पत्रिका वाटायला. हा म्हणलं बायको जर सोबत घेऊन फिरते तर चावडीवरच दरोडा टाकला याने आपल्या. म्हणजे डीपीओचा आकडा आहे नाही हो. आम्ही लोकांना सांगतोय संस्कृती अशी राहिली पाहिजे, ही आम्हाला पत्रिका द्यायला नवरा बायको संगच. बरं ते पत्रिका देऊन गेले, मला टेन्शन आलं, मला घाम आला डायरेक्ट. मी असा विचार केला, हे जर लग्नाच्या आधी फिरत असतील तर पुढच्या पिढीचं काय व्हायचं. तेवढ्यात आमचा मुलगा म्हणला तुम्ही तुमची देवपूजा राहिलेली करा, हे कॉम्प्युटर युग हे बदल असतं होत असतं, त्याचं काय नवरी फिरायला काय त्याचं असतं, टेन्शन घेऊ नका. मी म्हटलं अरे ते लग्नाच्या आधीच पत्रिका वाटायला नवरा बायको फिरतात, पुढची पिढी कशी जन्माला येईल. तो म्हणला त्याची काळजी करू नका, तुम्हाला तरी त्याच वाटतंय. आमच्या लग्नाच्या टायमाला पोरं सुद्धा पत्रिका वाटायला सोबतच येणार आहेत. उठ तू
आता पुढे बोलू नको नाही मला अटॅक येईल. आता पोरग जर पत्रिका वाटायला संघ येणार आहे तर तुम्हाला कळलं की मला काय म्हणायचं, काय शिल्लक आहे आणि ते किती आनंदानं चाललंय आपलं. आणि मग काय दिवशी आली लग्न गडी जमे बनवरा घेऊन या वागरा गृहोक्ती मधुपर्ग पूजन करा अंतरपटा ते नका नका धरू दृष्टा दृष्टवधू वरा करू द्या दोघे लग्नाच्या अगोदर पत्रिका वाटीत पुण्याला करू द्या. आणि त्याला नाव ठेवतो आपण इष्टदेवता आणि ग्रह. काय आनंद आहे त्याच्यात, पण त्याचं उत्तर मला द्यायचं. हा आनंद ज्याने उपभोगला त्याला दुसऱ्याचं पाहवत नाही हे दुःख आहे. पण जो आनंदा करता याच्यात उतरला हा त्याला सांगतो बाबा तुला दिसतोय तसा हा आनंद नाही. पण इथे नाही या आनंदाशी जोड सांगता गोष्टी लागती. अहो इथला आनंद आंधळ्याशी डोळी पांगळ्याशी पायी, बरोबर ना. वृद्ध होती तरणे रे नाचत जाऊ त्याच्या गावा खेड्या सुख देल विसावा पुढे गेले ते निधाई झाले वांछेले त्यांचे क्षमारे. जे जे भोगतात त्यांना त्याचा आनंद आहे, पण जे भोगत नाही त्यांना त्याचं काय दुःख आहे. माझं उत्तर एवढ्या करताच आहे, एका भेटीतला आनंद दुसऱ्या भेटीत नाही तो प्रपंच आहे. पण एकदा वारीला गेला आणि पांडुरंगाचं दर्शन घेतलं की पुन्हा जावं वाटत. आनंद वाढला की कमी झाला. ज्ञानोबाचं वर्णन आहे, वर्षा काळी सरिता जैसे चढू लागे पंडुसुता तैशी नीच नवी भजता श्रद्धा दिसे. म्हणून वर्णन करताना आनंदाच्या कोटी पण साठवेल्या आम्हा पोटी. मुळामध्ये विषयामध्ये आनंद नाही, पण माणसं आनंद मानतात. आनंद ज्याच्यात आहे त्याच्यात मानत नाही, आणि ज्याच्यात नाही त्याच्यात रत झाल्याशिवाय. याकरता स्वामी विवेकानंदांचं प्रसिद्ध उदाहरण आहे बघा. स्वामी विवेकानंद रेल्वेनं प्रवास करत होते आणि रेल्वेनं प्रवास करताना एका स्टेशनवर रेल्वे थांबली आणि स्वामीजीने एका चिखलात पडलेल्या पिलाला पाहिलं. आता ज्याला पाहिलं ते पिलू कशाचं सांगतो, ते होतं डुकराचं. चिखलात पडलेलं पाहिलं. स्वामीजीला असं वाटलं रेल्वे निघून गेली आणि हे पिलू एक पाय काढतं दुसरा आत जात म्हणजे हे मरणार आहे. रेल्वे निघाली, स्वामीजीनं चेन ओढली, रेल्वे थांबली, उडी टाकली खाली आणि पळत गेले, कमरा इतक्या गटारात उतरले आणि त्या डुकराच्या पिलाला काढलं त्या चिखलातून बाहेर, नळावर धुतलं, आपल्या अंगावरचं उपरणं काढलं, त्याला पुसलं, उपरणं ठेवून दिलं आणि त्याला असं सांगितलं बाळा इथं राहा, तिकडं जाऊ नको. कोणाला? तुम्हाला कळतंय का? तुम्हाला कळलं नाही अजूनही? कोणाला पुसलं? पिलाला. कशाच्या? आणि पुसून पुन्हा सांगितलं इथं राहा, तिकडं जाऊ नको. असं म्हणूस तर ते तुर 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 गेलं पुन्हा त्याच्यात. स्वामीजीला वाटलं याला काढलं पाहिजे, मरण. पुन्हा स्वामीजी उतरले खाली. कशात? आता स्वामी विवेकानंद महाराज ज्ञानाचं भांडार होतं, अनुभव होता, देवी बोलत होती, साक्षात्कार होता. पुन्हा गेले त्या पिलाला बाहेर काढलं, धुतलं, पुसलं आणि सांगितलं अरे इथं राहा, त्या चिखलात जाऊ नको. त्या पिलानं स्वामीजीकडे पाहिलं आणि सांगितलं आपलं ठिकाणच ते कोणचं. आता दोन उत्तरात विचारतो. पिलू चिखलात होतं तेव्हा पिलाला दुःख आहे का आनंद आहे? हो, पिलाला दुःख नाही, आनंद आहे, कारण ते राहतं कशात? चिखलात. आणि पिलू चिखलाच्या बाहेर स्वामीजीने काढलं, मस्त पाण्यानं धुतलं आणि पंचानं पुसलं आणि ठेवलं. दुःख आहे का आनंद आहे? पिलाला दुःख आहे ना. पण आता याचं दुसरं उत्तर आहे, पिलू चिखलात आहे तेव्हा पिलाला आनंद आहे, स्वामीजीला दुःख आहे. आणि पिलू चिखलाच्या बाहेर आहे तेव्हा पिलाला दुःख आहे, स्वामीजीला आनंद आहे. प्रत्येक जीवाचं असंच आहे. पण संता इतकी काळजी करणारे कोणीच नाही. कारण तुम्ही आम्ही ज्या विषयामध्ये रममान झालो आणि ज्या विषयाला चघळता चघळता आयुष्य निघून जाणार आहे. जसं मुंगळ्यानं जर गूळ पकडला आणि तुम्ही जर मुंगळ्याला ओढलं तर मुंडकं तुटतं पण गूळ सुटत नाही. तसं विषयी उपभोगी माणसाला विषयापासून परावृत्त करण्याकरता तुम्ही किती जरी प्रयत्न केले तरी ते कधीही त्या विषयाला सोडत नाही. ज्ञानोबारांनी याचं वर्णन ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात एका दृष्टांताने केलं. ज्ञानोबाराय म्हणतात प्रथम वयसा काळी लावण्याची नव्हाळी दिसे अंगणांगी. ज्ञानोबाराय म्हणतात विषयी उपभोगी माणसाला गाढविणीला झालेलं पिलू जर सुंदर दिसलं तर तेही उपभोगा करता असावं वाटतं. इतके रम्मान झालेली माणसं आहेत, त्यांना आनंद कशात आहे? विषयात आहे.
पण मुळात विषय असद जड दुःख रूप आहे. विषयामध्ये आनंद नाही आणि आनंद ज्याच्यात आहे तो परमात्म्याचा गुण आहे. कारण आत्मा अविनाशी आहे, आत्म्याला मरण नाही आणि आत्मस्वरूपातलं जे भान आहे ते ज्या जीवाला होतं त्याला आत्म्याचा आनंद होतो. पण जो आनंद होतो तो आनंद काय कोण्या गावाहून आणलेला नाही, तो तिथंच आहे. फक्त काय केलं, साठवलेलं प्रतिबिंबित झालं. म्हणजे त्याकरता आठवलं. आठवल्यानंतर साठवलेलं त्याची प्रमाण आहेत बघा. हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून एवढा प्रभू भावे तेने. ज्ञानोबाराची मूवी सांगतो. तैसा हृदयामध्ये मे रामो, आस्था सर्व सुखाचा रामो, की भ्रांता शे कामो. अजून एक उत्तर देतो. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, आणि साठविला दाता त्रैलोक्यात. सावता महाराजांनी आठवलं म्हणून साठवलेलं प्रतिबिंबित झालं. तुम्ही आठवत नाही म्हणून साठवलेलं प्रतिबिंबित होत नाही. जाऊ द्या ना. हनुमंतरायाला नवरत्नाचा हार दिला सीतामाईनं. हनुमंतरायानं मणी फोडून टाकल्यावर सीतामाईने विचारलं का फोडता, तेव्हा हनुमंतरायाने विचारलं आई साहेब राम पाहतो. म्हणले कशात, म्हणले मण्यात. मण्यात म्हणल्यावर सीतामाई म्हणले तुमच्यात आहे का. हनुमंतरायाने सांगितलं आई साहेब माझ्यात जर राम नसेल तर माझं रामासोबत काय काम आहे. म्हणून छाती फाळली आणि हृदयामध्ये कोण दाखवलं सीतामाईला. राम लखन सीता सहित हृदय बसो सुरभू, सियावर रामचंद्र की जय, उमापती महादेव की जय, बोलो रे भाई सब संतन की. छाती फाडली, हृदयामध्ये पाहिलं. सीतामाईनं हात जोडून विचारलं हनुमंता बस मला कळालं. हे सांगितलेलं कीर्तनात ज्यांचं नाव हनुमान आहे त्यांनी फक्त ऐका, अशी छाती भीती फाडू नका, भांडण होईल माझ्याकडे येईल पुन्हा. म्हणजे कळलं तर पाण्यात सोडून द्या. मी दोन्ही कारणाकरता बोललो. ज्याने आठवलं त्याला साठवलेलं चला जाऊ द्या. बँकेत पैसे साठवल्यावर मिळतात का आठवल्यावर मिळतात. साठवल्यावर मिळतात ना. म्हणजे साठवलेले असतील तर आठवायची गरज. पूर्वी इड्रॉल होता बघा, असं इड्रॉल भरायचा आणि ते कॉईन मिळायचा, नंबर आला की जायचे. आता बँकेत जायची गरज नाही, इड्रॉल भरायची गरज नाही. आता कोण्या कोपऱ्या कापऱ्यात मशीन आलं, नुसतं असं घातलं काय कार्ड, इथे ATM काय देतं पैसे. पण कोणाला देतं ज्याच्या खात्यात आहे. काहीकडे कार्ड लय मोठे. पण मी परवा दिवशी पैसे काढायला गेलो बँकेमध्ये, शेजारी ATM होतं. बँकेत गर्दी दिसली म्हणून मी ATM ला गेलो. ATM ला मी माझं कार्ड काढून मशीनमध्ये घातलं आणि पैसे काढले. माझ्या शेजारी एक आजी पैसे काढीत होती. कशातून, ATM मधून. पण आधार कार्ड घातलं होतं, ATM कार्ड नव्हतं. ते स्मार्ट बनवलेलं. मी म्हणलं आजी अहो यानं पैसे निघत नाही. गप म्हणले तुला काय कळतं, म्हातारीलाच गरम झाली मायावर. मी म्हणलं आजी पण हे आधार कार्ड आहे. म्हणले नरेंद्र मोदीचा 2000चा हप्ता आलेला आहे. आई म्हणलं त्याला ते कार्ड पाहावं लागेल, हे मिळेल. हे आहे का म्हणले आमच्या पप्प्याच्या बापाकडे आहे. म्हणलं मग या घेऊन पप्प्याच्या बापाला. म्हातारी गेली, पप्प्याचं बाप कार्ड संगच आणलं आणि माझ्या देखत कार्ड मशीनमध्ये घातलं. पप्प्याच्या बापाला विचारलं किती काढायचे, ते म्हणलं 25 काढ. मी आकडा ऐकल्यावर म्हणलं 50 असतील याच्या खात्यावर. 25चा आकडा टाकला, बटन दाबलं, सुर खट वाजलं. जिथून पैसे आले का म्हातारीची नजर तिथं होती, पैसे नाही आले. इकडून बॅलन्सचा कागद खाली पडला. खाली पडल्यावर म्हातारीने कागद घेतला आणि पाहायला म्हणले आमच्या पप्प्याच्या बापाचं असंच आहे, यायचा हात ज्याला लागला त्याचं वाटूळच आहे. मी म्हणलं आई भांडण करू नका, इथे हाताचा काय प्रश्न आहे, माझ्या हातात द्या कार्ड. मी कार्ड घेतलं, किती काढू, कार्ड म्हणले 10-5 हजार. मी आपलं 500 रुपये टाकून पाहिले, पैसे नाही आले, कागदच आला. मग मी म्हणलं आई साहेब माझं कार्ड टाकल्यावर मशीन पैसे देते आणि तुमचं कार्ड टाकल्यावर का देत नाही. पप्प्याच्या बापाला विचारा बरं तुम्ही खातं खोललं होतं तेव्हा काही भरले का, भरले का असं विचारलं. ते म्हणला नाही. मग काय बापाची पेंड आहे का मशीन पैसे द्यायला. तुम्ही जर खात्यात काही टाकले तर भेटेल कसे. अरे मन थोडी नवनीता तैसे. तुमचं जर ATM कार्ड कधी आळंदी पंढरीला गेलंच नाही तर तुमचं साठवलेलं तुम्हाला भेटू शकत नाही. पण साठवलेला परमात्मा जर भेटवायचा असेल तर त्याकरता तुमचं कार्ड कुठं गेलं पाहिजे, आळंदी पंढरीपर्यंत पोहोचलं पाहिजे ना. काहीकडे कार्ड भरपूर आहे पण लॉक झालेले. तुम्हाला कळलं का लॉक झालेले. लॉक झालेले कार्ड म्हणजे ह्या देवाला जाऊ का, त्या देवाला जाऊ, जाखाईला जाऊ का, जोखाईला जाऊ, खंडोबाला जाऊ का, येळकोबाला जाऊ, राम म्हणू का, कृष्ण म्हणू का, बाबा सांगतो ते म्हणू का, बाबा गळ्यात घालून गुतून बोंबलं थेंडू. भानगडी आहेत लोकांच्या मनात. लोकांना सुधारणं सुद्धा काय झालेलं आहे. माझं म्हणणं आहे आपलं एकच कार्ड ठरवायचं, एकच. आपण जर वारकरी संप्रदायाच्या विचाराचे असाल तर आपलं कार्ड एकच आहे, पवित्र गळ्यात तुळशीची माळ. आपुला तू एक, आपुला तू
एके दुःखाची जनिती. माझं उत्तर असं आहे, आपण जर वारकरी संप्रदायाचे आहात, वैष्णवाचे आहात, आपल्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आणि गुरुमुखातून जो काही मंत्र मिळाला त्याचं नामचिंतन आपल्याकडून अव्याहतपणानं घडावं. आणि ते घडल्यावर होतं काय, जे साठवलेलं आहे ते प्रतिबिंबित होतं. म्हणून आनंदाच्या कोटी साठविल्या महापोटी. पोट शब्दाचा अर्थ हृदय आहे. साठवलेलं प्रतिबिंबित झाल्यावर त्याच्या द्वारा आनंद होतो. तो कसा, अभंगाच्या दुसऱ्या चरणात. प्रवाहासारखा आनंद पाहिजे तो भक्तीने मिळतो. कोणती भक्ती, पुन्हा प्रश्न आहे. सात वासवीन परम प्रेम रूपा किंवा यथाव्रज गोपिका नाम. गोपीनं भगवंताची केलेली भक्ती. मी त्याचा विस्तार जास्त करणार नाही. गवळण म्हणती गवळणीला कुठे गे सावळा, कारथ शृंगारीला सांगे व मजला, अक्रूरा उभा शिवाय गे साजनी, या आनंदाच्या अंगणी मिळाल्या गवळण. गोपीगीत वाचल्यावर कळेल बघा. आटती यद्भवान विकानन, त्रुटील युगा येते त्वाम पश्यताम, त्रुटील कुंटलं श्रीमुखते जडो दीक्षताम तीक्ष्म पश्यताम. गोपीनं केलेली भगवंताची भक्ती प्रेमस्वरूप आहे. इथे प्रेमस्वरूप शब्द वापरला, याचा अर्थ हे कोणत्या प्रेमातलं वर्णन आहे. आपल्याकडे प्रेमाची व्याख्या केली जाते, शास्त्रकाराने त्याचं वर्णन केलं. नवारे पत्युब कामाय पत्युप्रिय भवती, आत्मानस्तु कामाय पत्युप्रिय भवती. नवारे मित्रस्य कामाय मित्रं प्रिय भवती, आत्मानस्तु कामाय मित्रं प्रिय भवती. नवारे सर्वस्य कामाय सर्वं प्रिय भवती, आत्मानस्तु कामाय सर्वं प्रिय भवती. या जगामध्ये सगळे लोक एकमेकावर प्रेम करतात, त्यांचा स्वार्थ आहे. तुम्हाला थोडंसं वाईट वाटेल, बायको सुद्धा नवऱ्यावर प्रेम करते, स्वार्थ आहे. चला, याच्यापेक्षा वेगळं काय सांगायची गरज आहे. मी एक माझा अनुभव सांगत असतो, नंतर काढून टाकतो या मशीनमधून. अनुभव असा आहे, माझं लग्न ठरलं, म्हणजे आता नाही, त्याला 16 वर्ष झाली. माझा पोरगा 10वीला आहे आता. आणि लग्न ठरल्यानंतर ते दागिने करायचे ठरले. अनुभव सांगितलं पाहिजे, लोकांना कळलं पाहिजे प्रेम आहे का नाही. ते दागिने करायचे ठरल्यावर त्या काळात 13,000 रुपये तोळा सोनं होतं माझ्या लग्नाच्या टायमाला. म्हणजे 16 वर्ष म्हणजे 2009ला लग्न झालं असलं पाहिजे ना. हां, कारण ती तारीख माझ्या ध्यानात राहत नाही, कारण ती ध्यानात आली तर मला झोपच लागत नाही. म्हणून ते डोक्यातच येत नाही माझ्या, पण अनुभव आला म्हणून सांगतो. मग आम्ही ते दागिने वगैरे केले आणि केल्यानंतर त्या पाहुण्याच्या हातात ती वस्तू दिली. आणि मग 2 मिनटं, आता बायको बी संगच आली होती, बोलायचं. मग 2 मिनटं म्हणलं, एवढे दागिने केलेत, बरं आहे का? बरं आहे का म्हणल्यावर ती काहीच बोलली नाही ना. आणि त्या बाया नाही बोलल्यावर माणसाला सुधरत नाही. तुम्हाला कळलं तर पहा, फक्त लय बोलू नये, मग अजूनच सुधरत नाही. असं कामापुरतं बोलावं. तर आम्ही चहा प्यायला बसलो. चहा आणला, तिला 1 कप दिला त्या लोकांनी ना, मलाही दिला. मी आपलं चहा घेतला आणि पिऊ लागलो. मी तिला म्हणलं, का गं तू एवढी नाराज दिसते, तर एवढे 13-14 तोळे सोनं केलं तरी पण तुझ्या चेहऱ्यावर काही भाव दिसत नाही, काय करायचं त्या सोन्याला? अरे काय करायचं म्हणलं. मी म्हणलं, काय कमी पडलं का? आणि काय करून तर केलं 2-3 तोळे अजून करायचे ना. अरे मी म्हटलं, मला एक कळे ना, एवढं सोनं केलं तरी तू म्हणते 2-3 तोळे अजून करा, म्हणजे नेमकं तुझं प्रेम कशावर आहे हे विचारलं मी.
ती म्हणली कशावर आहे? मी म्हटलं अगं अर्ध्या तोळ्याचं मनी मंगळसूत्र असलं काय आणि 10 किलोचं असलं काय, 13-14 तोळे सोनं आणि तू म्हणते अजून. मी म्हणलं तुझं नेमकं प्रेम कशावर, सोन्यावर का माझ्यावर? सोन्यावर बी तेवढंच आहे तुमच्यावर बी तेवढंच आहे. अरे मला तेव्हा कळलं या स्वार्थी आहेत. आता जर कधी म्हणलं ना मी तर मला ती आठवण करून देते, मी कसं देईन बँकेत ठेवायला. तवा तर लय म्हणले होते तुम्ही. ठीक आहे तुमचंही बरोबरच आहे, पण माझं मत आहे सोन्यासारखं जर रत्न मिळालं असेल तर ह्या पापडाला काय पाहता हो, काय पाहता तुम्ही. मी कधी कधी हसत हसत माझ्या आईला म्हणत असतो, काय घेऊन बसली रे सोना पिना, तू हे राजासारखे लेख आहेत तुझे, यांना काय भोगती म्हणलं मी म्हणत असतो. काय माझा स्वभाव आहे, मला माझ्या तावडीत सापडल्यावर सुट्टीच नाही, मग ते कुणी असलं तरी. मग तरी कधी कधी म्हणत असते, मी तर खरं म्हणजे लग्नच करीत नव्हतं, माझ्या भावाचं आधी लग्न केलंय मी, मला करायचं नव्हतं लग्न, म्हातारीच्या शब्दा खातर केलं. आणि मग आता काही बोलली म्हणतो असतो, मला बोलायचं नाही, मी नाही म्हणलो होतो ना, तू म्हणली होती माझ्या डोळ्यात करत की तू हे डोळे पाय, तूच पाय, तू चष्मा लावा आता, मला सांगू नको ते पदर खाली पडला ना हमकच, ते सांगायचंच नाही मला. मी म्हणलो होतो ना आता राहतो म्हणून, तुला मान्य नव्हतं नाही माझ्या डोळ्या देखत. आणि आता काय डोळे, आता पाहू वाटत नाही, नको पाहू. माझा उद्देश कळला तुम्हाला बोलण्याचा. प्रेम हे स्वार्थी आहे, त्याचं कारण आहे जिथे देवाणघेवाण आहे तिथे स्वार्थ आहे, जिथे देवाणघेवाण नाही तिथे स्वार्थ नाही. तो महाराजाचा अभंग आहे, प्रेम नाही काय दाविता बोलता आणि आपुल्या चित्ता चित्त जाणे. प्रेम दाखवतात नाही, प्रेम बोलत नाही, प्रेम सांगत नाही, पण माणसं वेळे झाल्याशिवाय. याच्यावर तुम्ही चिंतन करा ना, त्याच्याबद्दल बोलायची काय. अर्जुनाच्या बाबतीत बोलताना काय वर्णन केलं, तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रीचा चितकाळा. अर्जुनाच्या बाबतीत वर्णन भगवंतानं हेच केलं. मग तुम्ही आम्ही जे प्रेम करतो हे स्वार्थी प्रेम आहे. निस्वार्थ प्रेम ज्याच्यात आहे ते फक्त देव आणि भक्ताचं आहे. अजून पुढचं बोलतो, देवभक्ताच्या प्रेमा इतकं निस्वार्थी प्रेम नाही आणि आई मुलाच्या नात्या इतकं निस्वार्थी नातं नाही. पण तरी सुद्धा हे नातं ह्या घरात आल्यावर ठेवत नाही. ह्या म्हणजे इथल्या नाही, तुमचं तुम्ही पाहून घ्या, कुठलं सांगितलं. माझं भाव कळला का बोलण्याचा, मी कोणत्या भाषेत सांगितलंय. या शब्दाचं उत्तर एकच आहे, इथे स्वार्थ आहे आणि तिथे स्वार्थ नाही. तुम्ही बघा, कितीही त्रास होऊ द्या, काही होऊ द्या, आपली आई तेवढ्या पुरतं बोलल, पण पुन्हा नंतर काय म्हणेल, माझा बाळ्याच खरा आहे म्हणेल का नाही. याचं कारण काय, निस्वार्थ. उदाहरण सांगतो, आमच्या आळंदीला एकानं आईबाप सोडायला आणली होती. कशासाठी, सोडून द्यायची. त्याच्यात काय झालं, वडील जरा हुशार असल्यामुळे त्यांनी सोड्यावरती एका गाडीत बसले आणि घरची वाट धरली. पण म्हातारी थोडी भोळसर होती, यानं म्हातारीला गोड बोलून इंद्रायणीच्या कडीला आणलं आणि सोडलं. पण सोडल्यानंतर म्हातारीनं पाहिलं आपला लेक चालला, म्हातारी मागं 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 आली त्याच्या. बघा बरं किती विशेष आहे, मागं मागं आली आणि तो ज्या रिक्षात बसला त्याच रिक्षात बसली. कोण, म्हातारी. आणि रिक्षात बसल्यावर तो म्हातारी लोटू लागला. मग ते शेजारी बसलेल्या माणसाने विचारलं, का लोटितो. नाही म्हणला, ही कोण नाही. ती म्हणायची माझी आई आहे, म्हणजे हा माझा मुलगा आहे, पण तो आई म्हणत नसं. याला राग आला आणि त्या म्हातारीला लोटलं. लोटल्यावर म्हातारी पडली. पडल्यावर रिक्षा थांबला, रिक्षातले लोक त्यानं लोटलेल्या म्हातारीला पाहून त्याला मारू लागले. कोणाला, त्या पोराला. एकानं मारायला सुरुवात केल्यावर म्हातारीनं पाहिलं आता माझं लेकरू मरतं. म्हातारीनं दगड हातात घेतला आणि म्हणले, हे कोणी जर माराल ना तर त्याच्या डोक्यात दगड घालेल. आणि पोराला असं धरलं. आता पोराला जेव्हा असं धरलं तेव्हा हे सगळे गाडीतले त्या पोराला मारत होते, ते म्हणले ह्या म्हातारीला मारित होतो म्हणून आपण मदत करायला गेलो, म्हातारी म्हणते मारू नका, हे माझं पोरग आहे. मग आता काय करायचं. तुम्हाला कळलं का माझं म्हणणं. जो सोडण्याकरता आला होता त्याला लोक मारत होते, तर त्याला म्हातारीनं सोडलं आणि मिठीत धरलं, माझं म्हटलं. तेव्हा त्यानं सांगितलं, आई आता मरेपर्यंत तुला मी सोडणार नाही. माझा भाव लक्षात ठेवा. निस्वार्थी प्रेम फक्त जगात माताच करू शकते. मी कोणाच्या बायकोच्या प्रेमावर नाव नाही ठेवणार, फक्त माझं उत्तर दिलं मोकळा झालो. मकर संक्रांत चुकू द्या मग मला भेटा, मग मी सांगतो तुम्हाला काय. उगं कशाला बोलायला लावता मला, मी संसार करू नये सगळं माहिती आहे मला, हे कावळ्या मांजराच्या गोष्टी. माझा म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे, स्वार्थ स्वार्थच आहे, निस्वार्थ देवानी भक्त. प्रेमाच्या बाबतीत ही शृंखला वाढत नाही, ही रिवर्स आहे. आणि संतांच्या प्रेमाच्या बाबतीत ही शृंखला वाढते. म्हणून प्रेमे चालेला प्रवाह, इथे प्रवाह शब्द वापरला. नदीचा प्रवाह आहे आणि वड्याचं पाणी. वड्याला आलेलं पाणी गाव जाग करतं आणि पाहायला येऊपर्यंत आटून जातं.
नदीचं पाणी असं वाहत राहतं तुम, सगळं गाव पाहून दमत पण तरी पाणी संपत नाही. असा प्रेमाचा प्रवाह भगवंताच्या नाम साधनेनं जर सुरू झाला तर महाराज म्हणतात त्याच्या जीवनाचा उद्धार आहे. प्रेमे चालीला प्रवाह हो, मग नाम ओघलवला हो, भगवंताच्या नामाचा लाहो. कोणत्या नामाचा? राम कृष्ण नारायण याचं चिंतन केलं, त्याच्यात खंड पडला नाही की रामकृष्ण नारायण तुम्हाला भेटू शकतो एक. आणि दुसरा अर्थ, राम आणि कृष्ण याचा अखंड जो चिंतन करतो त्यालाच आनंद प्राप्त होतो. म्हणून अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. पुन्हा शंका आहे, राम की कृष्ण? रामही तोच आहे आणि कृष्णही तोच आहे. हे मी म्हटलो नाही, ज्ञानोबाराने म्हटलंय, रामकृष्ण नामी हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरे स्मरा ज्ञानदेवा ध्याने रामकृष्ण माळा हृदय जीवा. एका श्लोकात वर्णन करतो रामकृष्ण हरीचं. रकार उच्चार मात्रेन बहिर्निर्यातिपातकम पुनःप्रवेश भावेच मकार स्तुकपाठ. राम म्हटल्यावर शरीरातली पाप बाहेर जातात आणि मग म्हटल्यावर तोंड लागतं, बाहेर गेलेलं आत येत नाही. इतकं सोपं आहे. याचं जो अखंड चिंतन करतो तो त्या तीराला जाऊ शकतो. हे शेवटच्या चरणात महाराजांनी वर्णन केलं. थडी आई क्या परत थडी आई क्या परत थडी आई के भरत थडी आई के भरत थडी आई क्या परत थडी आई
थडी आहे की परत्र तुका म्हणे समतीर. दोन थडे, एक अलीकडची आहे दुसरी पलीकडची. एक सुख आहे आणि एक दुःख आहे. या तीराच्या माणसाला त्या तीराला जायचं, त्या तीराला काय आहे? पहिलं उभा दाता कटीकर ठेवणे, ज्याची दृष्टी समय, चरणही समय आणि समान आनंद देण्याची ताकद ज्याच्यात आहे तो पहिलं तीराला आहे. पण ज्याची चित्तवृत्ती स्थिर आहे, होत नाही, ज्यानं अखंड राम आणि कृष्ण याचं सतत चिंतन केलं, त्याची चित्तवृत्ती स्थिर आहे. आणि स्थिर चित्तवृत्ती झाल्यानंतर त्या तीराचा आनंद या तीराला प्राप्त होतो. तो माझ्यासह तुम्हाला प्राप्त व्हावा याकरता तुकोबारा वर्णन करतात. थडी आई के परत्र तुका म्हणे समतीर विठोबार कुमाये. आठोबार कुमाये कुमाये आठोबार कुमाये आठोबार कुमार आठोबार कुमार आठोबार कुमार आठोबार कुमार कुमार आठोबार कुमार हे राम. आनंदाच्या कोटी साठविले आम्हा पोटी, प्रेमे चालिला प्रवाहो नामो गलवलाहो. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण, प्रेमे चालिला प्रवाहो नामो गलवलाहो. थडी आहे के परत्र तुका म्हणे समतीर. दोन थड्या अलीकडची आणि पलीकडची, एक सुख आहे आणि एक दुःख आहे. प्रत्येक माणसाला दोन थडीचा विचार करावाच लागतो. कधी सुखाच्या लहरीत जगावं लागतं, तर कधी दुःखाच्या लहरीत. फक्त एक आहे, दुःखाच्या लहरी आठवतात आणि सुखाच्या लहरी विसरतात. मी बऱ्याच वेळेला म्हणत असतो, आळंदीला जाताना आमच्या वडिलांचं मी दर्शन घ्यायचो, निघायचो. आमचे वडील म्हणायचे, तुम्ही इतके मोठे व्हा, इतके मोठे व्हा, आभाळाला तुमचे हात लागले पाहिजेत, इतके मोठे व्हा. पण एवढे जरी तुम्ही मोठे झाले ना, तरी तुमचे पाय जमिनीला असले पाहिजे, एवढे मोठे व्हा. माझा उद्देश बोलण्याचा कळला तर पहा, माणसानं मोठं व्हावं याबद्दल वाद नाही, पण त्याचे पाय कुठे असावेत? जमिनीवर. आणि ज्याचे पाय जमिनीवर राहतात त्याला सुख दुःख सहज तरून जाता येतं. आणि त्याही सुख दुःखाला तरून जाण्याकरता फक्त देवाचं चिंतन कामी येतं, बाकी काहीच येत नाही. रावणाकडे सगळं होतं, इथपर्यंत बोलतो आता. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी आणि सांगा ते कवडी गेली नाही, पण त्याही रावणाच्या वाट्याला दुःख होतं हे विसरायचं नाही. रामचंद्र प्रभू सारखा मुलगा दशरथ राजाच्या वाट्याला होता, 4 मुलं होते, पण तरी सुद्धा दशरथ राजाचं दुःख संपलेलं नाही. आणि गोविंदरावनं त्याची वाट सुद्धा पाहिजे नाही, म्हणजे आल्यानंतर ते काय करायचं? भोगायचं. याचा अर्थ त्या थडीला जाईपर्यंत ही थडी उपभोगावीच लागेल. कोणत्याही सुनानं लग्न झाल्यानंतर, सून म्हणून घरात आल्यानंतर सासू मला त्रास देणार नाही या भावनेनं राहायचं, म्हणजे तिला त्याचं दुःख होत नाही. पण आता येतानाच अशा येत्यात बाया कोहर जगती. कोण? मला कधी कधी असं वाटतं, आश्चर्य वाटतं महाराज, या नवीन सुशिक्षित पिढी आली ना, ह्या सगळं विचारून घेतात. तुमच्या आईचं वय किती? तुमच्या पप्पांचं किती? म्हातारी कशी अजून? मग यानं म्हणा जरा व्यवस्थित नैतरणी आहे. मग तोपर्यंत आपण लग्न करायचं नाही, असंच राहूया. मग कधी करायचं? म्हातारी मेल्यावर. म्हणजे जिला घरात यायच्या आधी सासू नकोय असा प्राणी पाळायचा कशाला आपल्या घरात? नाही कळलं? अरे मायेचं छत्र आणि सासूचं छत्र सारखंच आहे. मी तर याच्या पुढचं बोलतो. आता मुला मुलीच्या पत्रिका पाहण्यापेक्षा सासूच्या सुनाच्या पत्रिका पहा, व्यवस्थित संसार होईल असं माझं मत आहे. मी कोणाला नावं नाही ठेवत, पण वस्तुस्थितीचा विचार असा आहे, अनेक घराण्यामध्ये, तुम्हाला पण म्हाताऱ्यांना पण जरा विनंती करतो, थोडं सोडून द्या ना. आता गेला ना तुमचा पहिला जमाना, कवर त्या साखराच्या चाव्या जवळ ठेवतो तुमच्या डबड्याच्या. एकदा सून घरात आली सोडून द्यायचं. काय तुला जसं राहायचं गाऊनच घात, काय घेणं आहे तुला? चपला घालून स्वयंपाक कर म्हणायचं. मी तुला याच्या पुढचं बोलत असतो. हे बघा, तुमच्या बोलण्यानं काही फायदा होणार? उगत तोंड कशाला झिजवायचं? करती ना स्वयंपाक, करू द्या. जाळी ना भाकरी जाळू द्या, पण खायला तर देती ना.
तुम्हाला भलती आऊस आहे तो आईनं शिकिलं नाही का मग बस मग मर तू बी तशीच. हे असलं बोलायचं नाही. जे आहे त्याला समाधान मानायचं आणि आहे त्याला जो समाधान मानतो तो सुखी, असं माझं मत आहे. सुख म्हणजे काय, फार काही वेगळी गोष्ट नाही. जे मिळालं त्याच्यात समाधान मानणं त्याला काय आहे. पंक्तीला जेवायला वाटलं आणि पहिल्याला बुंदी आली, शेवटच्याला बुंदी संपली, भातच राहिला. सगळेजण बुंदी भात आणत होते, हे नुसता भात खात होतं. लोक म्हणले तुम्हाला बुंदी नाही आली. खाणाऱ्यानं सांगितलं भाताचा घास सुद्धा मी बुंदी म्हणून खातो, तेव्हा त्याला त्याचं सुख आहे. आमच्या जीवनामध्ये हे नाही ते नाही ते नाही, दुःखच आहे. अरे जे आहे ते सुखानं स्वीकारा, आयुष्य कधीच तुमचं कमी पडणार नाही. म्हणून माझं मत आहे, भगवंताचं नामचिंतन करा, चित्तवृत्ती स्थिर होते आणि स्थिर चित्तवृत्ती झाली की तुम्हाला आनंद मिळतो. ज्ञानेश्वर झालेली सेवा प्रभू चरणी समर्पित, सेवेला पूर्णविराम. चुकलं असेल तर क्षमा करा, बरोबर असेल घेण्याचा प्रयत्न करा. पहिला दिवस आहे, छान टाळकरी मला मिळाले बिचारे. 2-4 जणच आहे पण अगदी मजबूत आहेत. मजबूत म्हणजे शब्दाचा अर्थ जसे पाहिजे तसे आहेत. छोटंसं वाजवणारा महाराज आहे पण छान वाजवलं बिचाऱ्याने. हार्मोनियम वादक बाबा तुम्ही पण छान आहे. सिस्टीमवाले दादा तुमच्यासाठी टाळ्या वाजवा. काही सांगायची गरज पडली नाही. मी आलो तेव्हा मला असं वाटलं कोणत्या गावाला आलो रे बाबा, कारण असं आडनानीडच गाव दिसलं ना मला. हे मला म्हणजे मी पहिल्यांदा आलोच नाही तर, पण विकासरावाला मी आल्या म्हणलं तुम्ही मला कुठं पाहिलेलं आहे. ते म्हणले टी व्हीवर पाहिलं. मी म्हणलं टी व्हीवर पाहून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला कसा. हे म्हणले नाही महाराज, मी बऱ्याच वेळा यूट्यूबला तुमचे कीर्तन ऐकले पाहिलं आणि म्हणून माझी इच्छा आहे तुमचं कीर्तन व्हावं. आणि इथं आल्यावर पत्रिका पाहिल्यावर मी म्हणलं मीच लहान आहे गाड्या यांच्या सगळ्यामध्ये. हे मोठमोठाले महाराज आहे तिथं, रथी महारथी, आपण किरकोळ याच्यात. पण काही हरकत नाही, तुमच्या सगळ्याकडे पाहून मला आनंद वाटला, समाधान वाटलं. श्रोते कमी आहेत याचं मला दुःख नाही, तुम्ही जाणकार श्रोते आहेत याचा मला आनंद आहे. गर्दीपेक्षा तुम्ही दर्दी आहेत. गर्दी झाली तर काय उपयोग आहे, पण दर्दी राहिले तर आनंद मिळतो. फक्त मी जे सांगितलं अगोदर सुरुवातीला की 7 ते 9 व्हावं, यावर्षी नाही झालं चालेल विकासराव, पण पुढच्या वर्षी याच्यात बदल करा. त्याचं कारण आहे, ज्यांची पंगत असेल त्याला 25 पोरं सांगायचे, काही कर बाबा 25 पोरं वाढायला ठेव आणि त्यांच्यासाठी स्पेशल जेवण कर, सगळं गाव जेवल्यावर त्याला जीव घाल. हे नियोजन करा तुम्ही. मांडपात बसायला जागा पुरायची नाही. किती नाही म्हणलं तर तुम्हाला पण सांगतो महिला मंडळी, घरी म्हणायचं पप्प्याच्या बापाला सांगायचं जेवायला मांडपात. कसा पप्प्याचा बाप इथं येत नाही, आला आहे का इथं कोणी. नाही आपलं ते मागच्या वर्षीच्या कीर्तनातलं. माझा उद्देश म्हणण्याचा असा आहे. आणि आता उद्यापासून तुम्ही सगळ्यांनी एक काम करायचं. आपल्या सप्त्याला किती वर्ष आहे, 27. हरिपाठात अभंग किती आहेत, 27 बरोबर. म्हणजे 27 अभंगन ते 2 धरले तर 29 होतात पुढचे. मग आता हे 27 अभंगामध्ये प्रत्येकाने एक काम करायचं. प्रत्येक महिलेनं उद्या येताना एक महिला आणायची. किती आणायची, एक. म्हणजे एक कीर्तन ऐकल्यानंतर हजारो कीर्तन ऐकल्याचं पुण्य लागतं. आणि एका महिलेनं जर एक महिला आणली तर लाखो कीर्तन ऐकण्याचं पुण्य एकाच दिवसात प्राप्त होतं. म्हणून उद्यापासून प्रत्येकीने एक महिला कीर्तनाला आणायची म्हणजे आणायची. आणि तुम्ही पुरुष मंडळीनं सुद्धा एक काम करायचं, तुम्ही पण एक बाप्या संघ आणायचं. तिकडे गप्पा ठोकीत बसण्यापेक्षा इथं आणा ना म्हणजे मांडपात. इथं आणल्यावर उद्धार होईन ना त्यांचा. संताचे नाहानी होईन किडा, हे कशाला म्हटलंय. एवढा छान मंडप आहे, एवढं सगळं आहे. आणि उद्यापासून असे मोठमोठाले महाराजांची कीर्तन आहेत. मी फक्त आज पत्रवाळी ठेवलेली आहे, त्यावर थोडं मीठ टाकलेलं आहे. तुम्हाला जिथं पाहिजे तिथे नीट वापरा. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय